नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रसच्या ग्रामीण रुग्णालयासमोरील नाला त्वरित दुरुस्त करा. सर्व पक्षीय आम्ही दिग्रसकर संघटनेची मागणी. गेल्या अनेक दिवसापासून ग्रामीण रुग्णालयासमोरील नाला खोदून ठेवला, त्यामुळे रुग्णांना ये-जा करण्यास तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच ग्रामीण रुग्णालयात जाताना 2 शाळकरी मुली तोल गेल्याने पडल्या. ही बाब सर्व पक्षीय आम्ही दिग्रसकर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कळताच त्यांनी हा नाला त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी केली. यावेळी मुख्याधिकारी अतुल पंत यांच्याशी संपर्क केला असता हा नाला त्वरित दुरुस्त करून त्यावर रपटा टाकण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर जर का हा नाला त्वरित दुरुस्त न झाल्यास सर्व पक्षीय आम्ही दिग्रसकर संघटना आंदोलन उभारणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी महंत मनोज महाराज राठोड, अनिल भरारे, अंजुमन शिक्षण संस्थेचे सचिव सज्जू पहलवान, दिग्रस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरबाज धारीवाला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख राहुल देशपांडे, माजी नगरसेवक केतन रत्नापारकी, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रज्योत आरगडे, सुरेश झोळ, फयाज मल्लस इत्यादी उपस्थित होते. आम्ही दिग्रसकर संघटनेच्या वतीने आज ग्रामीण रुग्णालय येथे आलेलो आहे. आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये याच्यासाठी आलेलो आहे की प्रशासनाचा भोंगळ कारभार हा जनतेला दाखवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. जवळपास 3 महिन्यापासून ग्रामीण रुग्णालय समोरची ही नाली खोदून ठेवलेली आहे. पेशंट ग्रामीण रुग्णालयामध्ये रोज भरपूर असतात आणि आज सकाळी मी आणि भाजपचे नेते आणि दिग्रसकर संघटनेचे आमचे मित्र अनिल भाऊ भरारे आणि मी ग्रामीण रुग्णालयाला भेट द्यायला आलो असता आमच्या समोर 3 मुली या नालीमध्ये पडल्या. ते पडले, जखमी झाले. त्याचा जबाबदार कोण? आमची दिग्रसकर संघटनेतर्फे एक विनंती आहे प्रशासनाला की नगरपालिका प्रशासन आणि ग्रामीण रुग्णालय येथील व्यवस्थापक हे का झोपलेले आहे का? त्यांना ही दुरावस्था दिसत नाही का? त्यांनी नगरपालिका प्रशासन सीओला माझी विनंती आहे की ताबडतोब त्यांनी इथे पूल टाकून याचा बंदोबस्त करण्यात यावा, नाहीतर हा आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यात येईल आणि याच्यासोबतच नगरपालिकेला सुद्धा कुलूप लावण्यात येईल. याची दखल नगरपालिका मुख्याधिकारी आणि ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब घ्यायला पाहिजे. धन्यवाद. नगरपालिकेचे कर्मचारी आहे हे म्हणू लागले का आमचा विषय नाही, सीओचा विषय आहे. काढो व्हिडिओ काढो. राजीनामे देऊन टाका ना, मग तुमचा विषय नाही का? विषय तुम्ही 7 कशाला केले? किती जाळी काढली कशाला? अहो साहेब, जबाबदार व्यक्ती आहे तुम्ही. त्यानंतर तुम्ही त्यांना समाधान करायचं. तुम्ही यायला नव्हतं पाहिजे. आसवार साहेबांना बोलवा ना बाहेर. अरे ते बाई आता पॉइझन घेऊन गेली ते माहिती तुम्हाला. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.